नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण उन्हाळा विशेष तोंडी लावण्यासाठी चटकदार कैरीचं तोक्कू करणार आहोत। कैरीचं सीझन चालू आहे आणि कैरीचे वेगवेगळे पदार्थ आपण बनवतच असतो। कैरीचं हे चटकदार तोक्कू एकदा तुम्ही नक्की बनवून पहा, वर्षभर आरामात टिकते आणि विशेष करून कमीत कमी तेलामध्ये मी हे तोक्कू बनवणार आहे आणि कमीत कमी साहित्याचा वापर मी करणार आहे आणि हे मस्त चटकदार झणझणीत तोक्कू पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। कैरीचं तोक्कू बनवण्यासाठी अर्धा किलो मी कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे कोरडे करून घ्यायचेत। आपल्याला पाण्याचा अंश आपल्याला अजिबात ठेवायचा नाही। तोक्कूसाठी गावरान कैऱ्या मी वापरलेल्या आहेत। छान आंबट असतात हे। सर्व कैऱ्यांच्या साली आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। चाकूने किंवा पिलरने साली सहज निघतात। ही कैरी वरतून तर गठ्ठ आहे पण आतमध्ये पिवळसर निघालेली आहे। आता बाकीचे कैऱ्या मी चेक करून पाहते। ही पिवळी कैरी मी तोक्कूसाठी वापरणार नाही, कारण आपल्याला वर्षभर तोक्कू टिकवायचा आहे, त्यामुळे गठ्ठसर कैऱ्यांचाच वापर आपण करायचा आहे तोक्कूसाठी। या पिवळ्या कैरीपासून मी एक वेगळी रेसिपी पण बनवलेली आहे, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवते। आता ही पिवळी कैरी मी बाजूला ठेवते, थोडीशी नरम वाटते मला। आता ज्या चांगल्या 3 कैऱ्या आहेत त्यापासूनच मी तोक्कू बनवते। कैऱ्यांचे पातळ उभे कट मी चाकूनेच करून घेणार आहे। जर तुम्हाला जाड किसणीने किसून घ्यायचं असेल तर तुम्ही किसूने घेऊ शकता। आज मी चाकूनेच पातळ उभे लांब लांब स्लाइसेस करून घेते, जेणेकरून ते दिसायलाही छान दिसेल। खूप पातळे नाही, थोडेसे जाडसरच मी काप करते। थोडी मुरल्यानंतर जास्त गिळगिळ व्हायला नको म्हणून थोडेसे जाडसरच मी ठेवलेले आहेत। किंवा जाड किसणीने कैऱ्या सर्व तुम्ही किसून घ्या, तुम्हाला जसं सोयीचं वाटेल त्याप्रमाणे तुम्ही करा। हे पहा, असे पातळ उभे लांब लांब काप मी करून घेतलेले आहेत, थोडेसे हलके जाडसरच केलेले आहेत। आता तोक्कूसाठी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। सर्वात आधी मी मिक्सर जार मध्ये कच्ची मोहरी टाकून घेतलेली आहे। पाव वाटी मोहरी मिक्सरला मी 2-4दा पल्स करून घेतलेला आहे। खूप जास्त फाईन आपल्याला वाटायचं नाही। पल्स करून घेतलं की वरची साल आपल्याला सहज काढता येते। तोक्कूला काळपट रंग येऊ नये म्हणून आपण हे काढत आहोत। मिक्सरला वाटते वेळी जर खूप जास्त फाईन जर तुम्ही वाटून घेतला तर वरची जी साल आहे ती सेपरेट होत नाही, त्यामुळे असं पल्स करूनच आपण हे वरची साल पूर्ण सेपरेट करून घ्यायचं आहे। हे पहा, मोहरीची डाळ आपली रेडी आहे आणि हे होममेड मोहरीची डाळ आहे। वरची साल काढून टाकल्यामुळे अगदी विकत सारखीच झालेली आहे। आता हे मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे, अगदी फाईन वाटलेलं आहे। आता आपल्याला काही मसाले भाजून घ्यायचे आहे। एक छोटा चमचा मेथीदाणे आता आपल्याला छान तांबूस कलरचं होईपर्यंत हे छान भाजून घ्यायचं आहे आणि करपवायचं नाही आपल्याला मेथीदाण्याला। अगदी मंद गॅसवर तांबूस रंगाचं होईपर्यंत मी हे भाजून घेतलेले आहे। आता मी काळी मिरी आणि लवंगा भाजून घेते। एक 2-3 लवंगा आणि 3-4 काळी मिरी मी टाकून घेतलेले आहे आणि हलकंसं हे आपण परतून घेऊया। जर तुम्हाला तिखटपणा जास्तीचा हवा असेल तर काळी मिरी थोडीशी जास्त तुम्ही वापरा। आता एक छोटा चमचा जिरा मी टाकून घेतलेला आहे आणि जिरा सुद्धा आपल्याला छान मंद गॅसवरच भाजून घ्यायचा आहे। जिऱ्याचा कलर असं बदलेपर्यंत हे मी भाजून घेतलेले आहे। आता हे सर्व थंड झाल्यानंतर मिक्सरला हे मी वाटून घेत आहे आणि रेडीमेड मोहरीची डाळ एक अर्धी वाटी मी घेतलेला आहे, त्यातले 2 चमचे मी आता वाटून घेत आहे। थोडंसं वाटून आणि थोडंसं असंच अख्खं जर टाकलं तर डाळ दिसत नाही। बघा, असं मी फाईन वाटून घेतलेलं आहे। आता मसाला तर आपला रेडी आहे। आता आपण तोक्कूसाठी फोडणी करणार आहोत। 2 मोठे चमचे मी तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मी जिरा टाकून घेतलेला आहे, अर्धा चमचा मी मोहरी टाकलेला आहे। मोहरी जिरा छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा मी मेथीदाणा टाकून घेत आहे आणि मेथीदाणा टाकल्यानंतर गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। मेथीदाणे जळले नाही पाहिजे। आता तेलाचं टेम्परेचर आपल्याला थोडंसं कमी करून घ्यायचं आहे आणि टेम्परेचर थोडं कमी झाल्यानंतर लसूण आपल्याला टाकून घ्यायचं आहे। खलबत्त्यामध्ये लसूण मी ओबडधोबड थोडं कुटून घेतलेलं आहे आणि 2 चमचे लसणाचं मी जाडसर वाटण टाकून घेतलेलं आहे आणि गॅस आपला बंदच आहे। लसूण आपला करपला नाही पाहिजे म्हणून गॅस बंदच ठेवलेला आहे। तेल कडकडीत गरम असताना जर आपण लसूण टाकलं असतं तर लसूण पूर्ण जळून गेलं असतं, त्यामुळे आपण आधीच गॅस बंद केला होता। आणि आता हलकं तेल गोमट आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेला आहे आणि 2-3 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आज आपण झणझणीत बनवत आहोत। आता जरी तिखट जास्त वाटत असलं तरी पण आपले आंबट कैऱ्या आहेत, त्यामुळे तिखटपणा आपोआपच कमी होणार। आणि आता 1 चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे कलर करता। काश्मीरी लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नाही टाकायचं असेल तरी चालेल। आता मी रेडीमेड मोहरीची डाळ जी मी अर्धी वाटी घेतली होती त्यातलं शिल्लक मी टाकून घेतलेले आहे आणि घरी बनवलेली मोहरीची डाळ टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरता मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तिखट मीठ व्यवस्थित असलं की वर्षभर तोक्कू आरामात टिकते। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि आता वाटून घेतलेले मिश्रण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे एकदा मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण कैरी ऍड करून घेऊया। तेल आपण कमी टाकलेलं आहे, त्यामुळे हे मिश्रण कोरडं दिसत आहे। मसाला छान मिक्स झाल्यानंतर कैऱ्यांच्या फोडी आपण सर्व टाकून घ्यायचं आहे
आणि गॅस आपला बंदच आहे। मसाल्यामध्ये कैरीच्या फोडी छान मिक्स करून घेऊया आणि कमी तेलामध्ये मी आज बनवत आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी फ्रीज मध्ये तोक्कू स्टोअर करणार आहे, त्यामुळे तेल कमी जरी असलं तरी ते आरामात टिकते। जर फ्रीज बाहेर जर ठेवायचं असेल तर तेलाचं प्रमाण थोडं जास्तीचं तुम्ही घ्या। पहा किती छान तोक्कू दिसत आहे। तोक्कू पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे, आत्ताच खाण्याची इच्छा होत आहे। आता हे 2-3 दिवस आपल्याला मुरवण्यासाठी बाहेर ठेवायचं आहे। आता हे तोक्कू ज्या काचेच्या भरणीमध्ये मी स्टोअर करणार आहे ते स्वच्छ धुवून पुसून कोरडं करून उन्हामध्ये हे ऊन दाखवून घेतलेलं आहे, कारण आपल्याला हे वर्षभर टिकवायचं आहे। तोक्कू भरण्याआधी बाटलीला आपण निर्जंतुक करूनच वापरायचं, जेणेकरून संपेपर्यंत आपलं तोक्कू खराब होणार नाही। आता हे सर्व मी तोक्कू भरून घेतलेले आहे आणि आता तोक्कू आपल्याला थोडंसं दाबून भरून घ्यायचं आहे आणि आता चमच्याने आपल्याला हे लेवल करून घ्यायचं आहे। असं चमच्याने थोडंसं दाबून घेतलं की पटकन आपलं तोक्कू मुरते आणि आता हे 2-3 दिवस आपण असंच बाहेर ठेवणार आहोत आणि असं दाबून घेतल्यामुळे तेल खाली गेलेलं आहे। चमच्याने लेवल करण्याची ट्रिक माझ्या आईची आहे। आता हे 2-3 दिवस आपण असंच ठेवूया। 2-3 दिवस आता हे आपण अजिबात ओपन करायचं नाही। आता तिसऱ्या दिवशी मी हे ओपन करून पाहत आहे, तोक्कू थोडंसं मुरलेलं आहे, तेल अजून वरती सुटलेलं नाहीये। तिखट मीठ आपण व्यवस्थित टाकलेलंच आहे, पण जर समजा काही कमी वाटलंच तर या स्टेजला तुम्ही टाकून घेऊ शकता। एकदा हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। अजून 1-2 दिवस हे मुरवण्यासाठी मी बाहेरच ठेवणार आहे आणि नंतर मग आपण हे फ्रीज मध्ये स्टोअर करायचं आहे, किंवा तुम्ही आत्ताच हे फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवू शकता। उन्हाळ्यात जर तोंडाला चव नसेल तर अशा पद्धतीने कैरीचं तोक्कू बनवून पहा। खूपच चटकदार झणझणीत कैरीचं तोक्कू आहे। हे कैरीचं तोक्कू कमीत कमी तेलामध्ये बनवलेलं असलं तरी पण वर्षभर आरामात टिकते, कारण आपण तिखट मीठ व्यवस्थित टाकलेलं आहे। हे झणझणीत कैरीचं तोक्कू पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल। कमीत कमी साहित्यामध्ये आपलं चटकदार कैरीचं तोक्कू बनून रेडी झालेलं आहे। आता हे तोक्कू पुन्हा मी भरणीत भरून घेणार आहे आणि 1-2 दिवस मी बाहेरच मुरवण्यासाठी ठेवणार आहे। अजून 1-2 दिवस मुरलं की तोक्कूला छान तेल सुटेल। आता 5व्या दिवशी पहा, ऑइल आपल्याला सेपरेट झालेलं दिसत आहे, म्हणजे आपलं तोक्कू छान मुरलेलं आहे। आता हे खाण्यासाठी रेडी आहे। उन्हाळा स्पेशल हे पारंपरिक आपलं तोक्कू रेडी झालेलं आहे। आता हे आपण फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे आणि संपेपर्यंत अजिबात खराब होत नाही। आज मी माझ्या आईची तोक्कूची रेसिपी शेअर केलेली आहे आणि बनवायला खूप सोपं आहे, तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा। तोंडी लावण्यासाठी खूपच चटपटीत तोक्कू आपलं बनलेलं आहे। कैरीचं सीझन संपण्याआधी हे तोक्कू बनवून ठेवायचं आणि वर्षभर मग या तोक्कूचा आस्वाद घ्यायचं। असं चटकदार कैरीचं तोक्कू तुम्ही देखील नक्की ट्राय करा। आता ती पिवळी कैरी जी आपली राहिली होती, त्या पिवळ्या कैरीचं मी काय बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते। त्या पिवळ्या कैरीमध्ये मी आणखीन 1-2 कैऱ्या टाकून असं मस्त एक पन्नं केलेलं आहे आणि गुळाचा वापर मी यामध्ये केलेला आहे। ही पण रेसिपी आपण नक्कीच करूया। एकदाच हे बनवून ठेवायचं आणि फ्रीज मध्ये अजिबात खराब होत नाही आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे पाण्यात मिक्स करून प्यायचं। हे जाम सारखं आपण ब्रेडवर किंवा पोळीवर स्प्रेड करून लहान मुलांना देऊ शकतो, छानच लागते। हे ड्रिंक पटकन आपल्याला 1 मिनिटात कधीही तयार करून पिता येते। इन्स्टंट आमपन्न मिक्स कसं बनवायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। आजची तोक्कूची रेसिपी जर तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद।